प्लीज रिक्वेस्ट करतोय, थोडासा अर्थाला जाणवतोय त्या गाडीमुळे. मॅचला होत असताना पाहायला मिळते सुरुवात होते आणि दोन ऑफिशियल आमचे मात्र इन झालेत, वैभव धुम अँड रुपेश दांडेकर. बघा टॉस झाला अगदी, आणि तो टॉस जिंकला होता. स्वराज्य स्पोर्ट्स या टीमला इन्व्हाइट केलं अगदी संजय 11 नागली या टीमने. पहिला चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न हवेत आहे, इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न फसला होता. खेळाडू होते, आपसमध्ये टक्कर झाले, परंतु झेल आला होता, कॅरी केला होता, पकडता आला नाहीये. हे बॅटलग म्हणावं लागेल. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो देखील आहे स्वीकारण्यासाठी यायचंय. येस डेफिनेटली आपण पाहिला तर हा चेंडू बॅटचा हलकासा एज घेऊन चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने चौकारासाठी 4 धावा. प्रकाश माळी होते मागच्या मॅचचे हिरो. त्यांना मी विनंती करतोय की प्लीज आपण सामनावीराचा पुरस्कार आहे तो स्वीकारण्यासाठी या प्लीज. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीम, मला वाटते तुमची इको आहे मागे, ती थोडीशी मागे घ्या, कारण की इफेक्ट भरपूर पडतोय सूर्यदेवाचा. मात्र प्रकाश बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. 2 बॅटर्स आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये आहेत, सूरज आणि विशाल. अगदी आपण पाहिलं ना तर हे 2 बॅटर्स आहेत, आणि या 2 बॅटर्सना आपण बघितलं तर क्षमता दर्शवतात, चांगले हिट लगावू शकतात. सध्या तरी स्ट्राईक एंडकडे विशाल यांना पाहतोय, परंतु मनोज घरत हे गोलंदाज आहेत ना, ते आपल्या संघासाठी एक किफायती षटक फेकण्याचा प्रयत्न करतायत. ऑप्शनच्या बाहेरची लाईन मात्र पकडली, वाईडर लाईन पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु जास्त वाईट मात्र हाताळला गेलाय. वैभव दुसऱ्याने सांगितलंय की या सिटीचा वाईट एक बॅटिंग करणाऱ्या टीमला एक्स्ट्रा रन्स मात्र त्यांच्या टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळेल. 6 रन 6 धाव फलकावर पाहतोय आपण. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा हा ही देखील चेंडू होता, परंतु थोडस मी म्हणेन की बॅड लक होतं बॅटर्सचं. अरे की मला वाटते सोडला असता तर अशाच एक्स्ट्रा रन्स मिळाले असते, परंतु जरतरला क्रिकेटमध्ये थारा नाही आहे. स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीम आहे आणि ती बॅटिंग करताना पाहिलं मी, त्यांना निमंत्रण पाठवले चांगली बॅटिंग करण्यासाठी. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वाईड लाईनच्या दिशेने बाहेर आहे हा चेंडू, वाईडचा इशारा. एक्स्ट्रा रन्स, ओके एक्स्ट्रा रन्स वर जास्त नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की जेव्हा कंपल्सरी धाव्यांचा चेसचा जेव्हा विषय येतो ना, मग ते एक धाव तुम्हाला 2 मध्ये कन्वर्ट करायची असते, आणि मग प्रत्येक एक चेंडू आणि प्रत्येक एक धाव अशा फॉर्मॅट मध्ये महत्वाची असते. फुलटॉस चेंडू पाहतोय आपण, या वेळेला नो बॉलचा इशारा पंचांनी मात्र गृहीत धरलाय. पहिला पण तर हाईट फॅक्टर खूप महत्वपूर्ण होता, क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील तितकाच चांगला असायला हवा होता, परंतु पंचांनी सांगितलं येते की या सिटीचा नो बॉल मात्र फेकला गेला, बीमर चेंडू हाताळला गेला आणि त्याचा बेनिफिट मिळेल. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिले 2 विकेट्स आणि 6 धावा त्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या मूल्यवान. अगदी प्रकाश त्यांना पाहतोय आपण, मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जातोय. संदीप दादांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे आयोजक म्हणून आपण पाहतोय त्यांना. बॉलिंग ट्रॅक वर मनोज और विकेटने मारा करतील सुरत साठी. बघा चेंडूवर नक्कीच आक्रमण करायची तयारी तर जोरदार आहे, परंतु चेंडूवर नजर देखील असायला हवी. फक्त आणि फक्त आपण बघितलं तर ते घुमा केले चालणार नाहीये तसं. जर तुम्हाला प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळायचं असेल तर चेंडूची ओळख असायला हवी, निरीक्षण करायला हवं, मात्र ते करण्यामध्ये असफल.
पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा थर्डमॅनच्या दिशेने, पाठलाग मात्र होताना पाहायला मिळते. चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने, पायाचा वापर करून चेंडूला अडवलाय, परंतु धावा घेण्याची संधी आहे, त्या संधीला मात्र आपण पाहतोय साधत असताना धावांची लयलूट करण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी आपण पाहिलं तर धावा किती जोडल्यात ते देखील पाहावं लागेल. तर 3 धावा जोडल्यात, म्हणजेच काय तर 1 धावा आपल्या संघासाठी वाचवण्यामध्ये सफल राहिले नागले टीमचे खेळाडू. टीमचे टोटल आपण बघितले 3 ने पोहोचले गेले. आपण पाहिले तर 14 या आकड्यावर पहिलं षटक पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहे. आणि या पहिल्या मॅन्डेटरी पावल्याच्या षटकामध्ये आलेला 14 धावा, म्हणजेच अफाट मोठा स्टार्ट विदाउट लॉस मात्र आपण पाहिला तर हा स्टार्ट कन्वर्ट केला एक चांगला. दुसऱ्या षटकामध्ये आपण वळणार आहोत, तत्पूर्वी जाऊया आपण डीजेकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा या मॅच मध्ये परतूया. पाय गाव गावाची गाव दे, पाय गाव गावाची गाव देवी माता, बसली तळ्याच्या काठी. थँक्यू थँक्यू थँक्यू. जसं म्हटलं होतं ना, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता. जब तक ना पड़ जाए चोट पत्थर पर, तब तक पत्थर भी तो मूर्त नहीं बनता. बघा, कर्माशिवाय फळ मिळणार नाहीये. पुढला जाऊन कटकड्याचा प्रयत्न होता, हलकस चुंबन बॅटचा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू रवाना झालाय. विकेट मिळेल पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का दिला जातोय स्वराज्य स्पोर्ट्सचा पेंढरीपाडा या टीमला 14 या धावसंख्येवर. गॉन विकेटचं पतन. थँक्यू प्रमाणे आलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला अविनाश. आणि अविनाश नक्कीच करणार विनाश विरोधी संघाचा. आणि त्याच संघाने मात्र पहिल्याच चेंडूवर त्याने विकेट मिळवल्या गेलाय. आणि ही विकेट आपण पाहिले आत्मविश्वास कॉन्फिडन्स वाढवण्याचं कार्य त्याचं देखील करताना पाहायला मिळेल. अंकलेश चौधरी 1 डाऊनचे खेळाडू एंटर झालेत. फटका चांगला खेचलाय, परंतु पॉवर कमी आहे. पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न होता. स्पर्धा क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडस कमतरता जाणवले. आणि तिथे म्हणतात 2 फलंदाज, जिथे कमी तिथे अमी असं दर्शवत असताना आपण पाहिलं 2 धावा मात्र कन्वर्ट केल्या. आणि या 2 धाव्याने संघाची टोटल मध्ये होत असताना वाढ, संघाची टोटल मात्र पूर्ण होते 16 धावा 16. पार्टनरशिपची अगदी गरज आहे स्वराज्य स्पोर्ट्स टीमला. बिल्डअप करण्याचा प्रयत्न, आपटून टाकण्याचा प्रयत्न, बॅकफुटला आपण पाहिलं तर चेंडूला मात्र अगदी डीप पॉइंटच्या दिशेने खेळलाय. अडवण्याचा प्रयत्न सफल झालाय, परंतु धावा मात्र 2 जोडण्यामध्ये यशस्वी झाले 2 बॅटर. बघा, वेट केलं होतं ऑफस्टंपच्या बाहेर, भरपूर हाफवाला चेंडू होता इथे. आणि त्या चेंडूला व्यवस्थित रीड करून इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु 2 धावा आपल्या संघासाठी जोडल्या गेल्यात. आणि नागले संघाच्या माध्यमातून देखील वाचवल्या देखील गेल्यात, कारण की चौकार शोधण्याचा प्रयत्न केला होता. टीमची टोटल आपण पाहिले तर 16 पुढे जाते. 18-18 1 विकेट लॉस. अविनाश आतापर्यंत आपण बघितले 3 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा वळवला जातो. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहे तिथे. चेंडूला पकडला गेले, फेकले गेले. एकदा मात्र पुन्हा दुसऱ्या धावेसाठी नाहक प्रयत्न, मात्र धावती पावलं मात्र रोखावे लागले, कारण जिथे धाव कमी धोका जास्त होता हे पाहिलं होतं. समोरच्या खेळाडूने आपल्या साथीदाराला मात्र वेळेच्या आधीच रोखायचं होतं आणि रोखण्यामध्ये यश मिळालं. 1 धाव. या एका धावेने संघाची टोटल अगदी आपण पाहिले तर मग पुढे 19 रन्स 19 च्या घरामध्ये. समोरच्या दिशेने टक्कन यावेळेला गुड साऊंड सिस्टम ने पाहायला मिळतो चेहरवन पायगाव चषका दिल दमदार दर्जेदार शकार साहबाबा.
धन्यवाद डीजे कुटाच्या सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण
आणि बाद आपली जबाबदारी ज्याप्रमाणे आपण बघितलं त्याच्या पॅडमध्ये येताना पाहायला मिळाल्या त्या या पारीमध्ये टाकून जात आहे आणि संघाची टोकाला पण बघितली तर अत्यंत पाळा मिळतोय. बघा पंचाने आमच्या घराने एक सूचना देखील पोहोचवली आहे की मैदानाच्या आतमध्ये जेव्हा खेळाडूंना पाणी पोहोचवण्यासाठी जे खेळाडू आले होते त्यांच्या माध्यमातून मोबाईल मध्ये आणला गेला आणि मोबाईल मैदानाच्या आतमध्ये पेनल्टी टीमला म्हणजेच आणि त्या 3 धावा मात्र आम्ही ऍड करणार आहोत संजय 11 डागले संघाच्या खात्यामध्ये. बघा खेळाडू कक्षामध्ये पाणी नाहीये, खेळाडू कक्षामध्ये पाणी नाहीये तर मी विनंती करतोय नागले संघ जिथे बसलेला आहे तिकडे पाणी पुरवा अशी विनंती करतोय. आणि बघा पहिल्या इनिंग मध्ये तर जिथे धाबा आल्या होत्या 78 त्यापैकी आपण 3 कमी केल्यात म्हणजेच झाल्यात आता 75 झाल्यात म्हणजेच 76चं लक्ष आणि ते गाठायचं संजय 11 टाकले संघाला. कशा प्रकारे गाठल्या जातील, कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल याचं धावतं समाचार ऐकवण्यासाठी येतील आमच्या जोडे आमचे साथी संरक्षक मित्र विजयजी भोये. दर्शन घेता विसरलो सारा वानूग, दर्शन घेता विसरलो सारा वानूग, पायगाव गावाचा गणपती मंदिर चंग, ठाणे जिल्ह्यात आजवर त्याला मानूग. बात मिस्टर अजय शिडुकले ना भूतो ना भविष्य ह्याची देही ह्याची डोला. क्रिकेटच्या या सोनेरी पडद्यावरती आपण पाहतोय जे हनुमान चषकाचा अभव्य दिव्य क्रिकेटचा महासोहळा आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत या संध्याकाळच्या सत्रामध्ये. मॅच क्रमांकाच्या दिवसातील आपण पाहतोय 6. नाण्याची एक बाजू आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू आपण पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना पाहिलाय परंतु दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल हे देखील पाहणं योग्य आहे. टार्गेट आहे ते म्हणजेच 76 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं. या मैदानावरती 80 धावा देखील चेस झाल्यात हे देखील विसरून चालणार नाहीये. परंतु यावेळेस 125 बनावं लागेल, उत्तरास प्रत्युत्तर द्यावं लागेल. पहिला बॉल एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण करतोय यस माशेकर. पुष्पक कुदे होता ऑन स्ट्राइक वरती एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण केली आहे. षटकातील पुढील बॉल
ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी लिडिंग एज लागली होती. यष्टीरक्षकानं झाली आहे मिस्टेक. मिळाली जाईल एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं धाव फळक पुढे सर्केल जाऊन पोहोचले दोन्ही कड्यावरती. अटॅकिंग बॅटिंग मात्र करावे लागेल, कारण 75 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. 76 धावांचं लक्ष मात्र पूर्ण करायचं आहे. तर सुरुवात अगदी दणक्यात करायला लागेल. ज्या अनुषंगाने सुरुवात केली ती म्हणजेच स्वराज्य स्पोर्ट पिंपरीपाडा या संघानं तीच सुरुवात मात्र या ठिकाणी करावी लागेल. लोवर फुलटॉस बॉल अगदी मिडल स्टीवरनं हा चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. अगदी वेगवान बॉल होता. वेगावरती स्वार होऊन यावेळेस अंकलेश चौधरीची ही गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग देखील खूप चांगली केली. आता मात्र गोलंदाजी देखील चांगली करतोय. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलं. एक सिंगल पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? जोखीम उचलायची होती परंतु नकार दिलाय. यश न या ठिकाणी सिंगल कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीनं धाव संख्या पहिली तर पोहोचली जाईल 3 एकड्यावरती. थेंबे थेंबे तळे साचे, एका एका धावेसाठी तरसण्यासाठी भाग पाडलाय. ज्या अनुषंगाने समोर आपण पाहतोय अंकलेशकडनं चांगली बॉलिंग ही पाहायला मिळते. पुढील बॉल ऑन साइडला सुंदर फटका आहे. समालोचन कक्षाला हा मानवंदन देणारा षटकार पाहायला मिळतोय. 6. षटकाराने धावफलक पाहिलं तर मग पुढे सरसावलंय. 9 धावा. ओहो, यावेळेस गती अगदी आपण पाहिली तर खूप वेगवान होती आणि वेगामध्ये बीट केले. प्ले अँड मिस डॉट बॉल ना झाली आहे षटकाची समाप्ती. इथून अजून आपण पाहिलं तर मग 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावांची गरज आहे 67. अजून 67 धावांची नीड आहे, ती कंप्लीट करावी लागेल मॅच जिंकण्याकरता. जवळजवळ एकतर्फी सामना होतोय की काय, अशा प्रकारची ही मॅच. सुरुवातीला पहिल्या इनिंग मध्ये काय जबरदस्त शो पाहायला मिळाला. स्वराज्य स्पोर्ट पिंपरीपाडा या टीमचा अगदी ग्रामीण भागातून बिलॉंग करते. स्वराज्य स्पोर्ट पिंपरीपाडा अगदी डोंगराच्या कुशीमध्ये लपलेलं ते गाव आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या ठिकाणी देखील एक स्पर्धा झाली होती, जगदंब चषक. सुरुवातीची पहिली टुर्नामेंट वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत आपण पाहिली. समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 बाउन्स मात्र ठिकाणी फील्ड केलं जाईल. 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 11 वरती. आदरणीय सन्माननीय आमचे सपोर्ट सिस्टम नितीनची गवळी साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान हो. आपलं देखील सहर्ष स्वागत. आज खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर काही सहकार्य या स्पर्धेकरता केलं गेलं, म्हणून त्यांचे खूप खूप आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण लक्ष दिलं तर हा चेंडू आला आहे वाईट. आव्हानाच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. इथून प्रत्येक चेंडूला मात्र सीमारेषा ही ओलांडावी लागेल आणि ते काम या ठिकाणी करेल का बॅटर.
प्रफुल ऑन स्ट्राईक. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉलला रीड करणं कुठेतरी अवघड झालंय, कारण बॉलिंग अटॅक देखील खूप चांगला पाहायला मिळतोय. लेग बाईच्या सुरमध्ये एक सिंगल ही कंप्लीट होताना दिसेल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचले गेले 13च्या घरामध्ये. 13 धावा धावफलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ओहो, यावेळेस काय जबरदस्त बॉलला रीड केलं गेलं. चेंडू निघून गेला मिड विकेट बॉर्डर लाईनच्या वरून सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. मिळतील या फटक्यावरती 6 धावा षटकार. थँक्यू सो मच. आयुष्यात कितीही अपयश पदरात पडले तरी जिंकण्याची जिद्द जोपर्यंत जिवंत आहे ना, तोपर्यंत कोणीही तुम्हाला रोखू शकत नाहीये. यावेळेस एक षटकार जरूर पाहायला मिळतोय या ओव्हर मध्ये. धावफलक पोहोचले गेले 19च्या घरामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चांगला स्ट्रोक आहे. अगदी जमिनीला गुदगुल्या करीत हा चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल झाला होता. डीप मिड विकेटला सुंदर शतरक्षण. 2 धाव मात्र इथून कंप्लीट होतील आणि या 2 धावेनं धावफलक पोहोचेल 21 आकड्यावरती. चांगली बॉलिंग या दुसऱ्या स्वेल मध्ये पाहायला मिळते. नितीन गड एक षटकार जरूर आलाय, परंतु चांगला कमबॅक पुन्हा एकदा या ठिकाणी केलाय. लेग बिफोरची अपील या ठिकाणी केली गेली आणि फलंदाज बाद देखील होईल. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावा गावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इथून मात्र निश्चितच चांगले स्ट्रगल करावे लागतील. अविनाश येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सिर्फ सोचने से कुछ नहीं होता है, मेहनत वो चाबी है जो सपनों को हकीकत में बदल देती है. इथून अजून सुद्धा चांगली मेहनत करावी लागेल. यावेळेस स्ट्रोक अतिशय जबरदस्त आहे. लॉंग ऑफ वरनं चेंडू रवाना झालाय सरळ 6 धावांकरता. अविनाशच्या बॅट मधनं येतोय हा षटकार 6. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान. कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खान. ही क्रिकेटपटूंची खान. इथे क्रिकेट जीव की प्राण. इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या थँक्यू सो मच. धावफलक पोचले गेले ते 27 आकड्यावरती. इथून अजूनही जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे, ती म्हणजेच 12 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 49 धावा. तुम्हाला जर यश प्राप्त करायचं असेल तर निश्चितच तुमच्याकडे शिस्त, त्याच्यानंतर परिश्रम आणि संयम या 3 गोष्टी असायला हव्या. कारण या 3 गोष्टींचा तुम्ही जर चांगला उपयोग केला तर निश्चितच तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं. षटकातील पुढील बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिला तर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता आणि हलकीशी
स्निक या ठिकाणी लागली गेली. झेलच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक दुसरा बसेल संजय 11 नागले या टीमला. प्रफुल्ल देखील आउट. आयुष्यामध्ये आपण पाहिलं तर मग 3 प्रकारचे जे स्ट्रगल आहेत ना ते खूप महत्वाचे असतात. जगण्यासाठी संघर्ष, ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष, त्यानंतर आपली ओळख बनवण्यासाठी संघर्ष जो केला जातो ना तो खूप महत्वाचा असतो. या गोष्टीतून निश्चितच आपण पुढे आलो तर निश्चित आपलं नाव लौकिक आपण करू शकतो. परंतु सध्या आपण या ठिकाणी पाहिलं तर सिच्युएशन थोडीशी मात्र गंभीर आहे संजय 11 नागले टीम साठी. बॅकफुट वरती पाहायला मिळतोय फुल टॉस बॉल आणि त्याला स्विंग केलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स न लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. येतोय चौकार 4. अगं पोरी तू सपनात येना आपल्या जुन्या जाग्यावर भेटना. अगं पोरी तू सपनात येना आपल्या जुन्या जाग्यावर भेटना. धन्यवाद डीजे. असे फटके सुरुवातीपासून यायला हवे होते. यावेळेस आपण पाहतोय अगदी खोलामध्ये हा चेंडू फेकला होता आणि तिथून मात्र रीड करायचं होतं बॉलला, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन होत नाहीये. चांगला बॉल, प्ले अँड मिस, हा डॉट बॉल. खूप चांगली बॉलिंग. सुरुवातीला आपण पाहिलं तर अंकलेश, नितीन आणि आता मात्र सूरज. चांगला बॉलिंग अटॅक आहे सूरज स्फोट पेंढरीपाडा टीम कडे. यावेळेस आपण पाहिला तर मग गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचा परिणाम निश्चितच या ठिकाणी 4 धावेने पाहायला मिळाला. जय पाटील सोनार पाड्याचा बिंजोर छकडे वाहला. अरे जय पाटील सोनार पाड्याचा बिंजोर छकडे वाहला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबर वाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला. धन्यवाद अडीजा, थँक्यू सो मच. षटकातील पुढील बॉल. अजून एक चांगला फटका आहे. यावेळेस मात्र अगदी हातामध्ये हा झेल काढून दिला. ज्या प्रकारे हा स्ट्रोक आहे या ठिकाणी खेळला होता फलंदाज प्रज्वल. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. धन्यवाद अडीजे, थँक्यू. सहा चेंडू आणि जिंकण्याकरता अजून सुद्धा इथून 41 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहणार आहोत सुनीलचा पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर वाईट. ओव्हरच्या सुरूमध्ये निश्चितच 1 धाव आणखी ऍड केली जाईल. सध्या तरी पुरेसा बॅलन्स आहे. खूप एन्जॉय करू शकते स्वराज्य स्पोर्ट पेंढरीपाडा या टीम मध्ये मॅच मध्ये. अजून इथून पाहिलं तर मग 6 मध्ये 40 धावा बनवाव्या लागतील. हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनतोय तो फ्रेशक. त्याच्या मस्तकावरून हा स्ट्रोक मात्र या ठिकाणी अटेम्प्ट केलाय. 6 धावा, षटकार.
खूप डीप मध्ये निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर पाहायला मिळाला होता षटकार. एक डॉट बॉल आणखी या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकतर्फी सामना निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळतो. तुमच्या यावेळेस थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. आणखी एक अवांतर चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळेस आणखी एक जबरदस्त स्ट्रोक मात्र या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. संध्याकाळी नक्कीच स्टेटसला हा षटकार पाहायला मिळेल अविनाशच्या, यात काही शंका नाहीये. तीन चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. अजून एक अशा फटके सुरुवातीपासून यायला हवे होते, परंतु दिवा विझत आलाय आणि त्या दिव्यामध्ये तेल ओतण्याचं काम आता मात्र केलं जातं. यस डीजे. ए बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला, ए बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला. षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली जाईल का? सध्या षटकारांच्या ऑन हॅट्रिक वरती आहे. यावेळेस पॉइंटला काय जबरदस्त स्ट्रोक यावेळेस केला गेलाय. अजून एक चौकार येतोय. थोडासा नाराज आहे अविनाश देखील, परंतु चांगला खेळलाय. परंतु धावफलक देखील खूप मोठं चेस करायचं होतं. कुठेतरी सुरुवात ही कठीण झाली. एंड मात्र खूप चांगला पाहायला मिळालाय. सुरुवात जर चांगली झाली असती तर मग एंड देखील खूप चांगला पाहायला मिळाला असता. फक्त औपचारिकता उरली आहे या मॅच मध्ये. त्यावेळेस अजून एक वाईट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला मॅच फिनिश झाले आणि हा मॅच जिंकलाय अक्षरशः आपण पाहिलं तर मग स्वराज्य स्पोर्ट पिंढरीपाडा या संघानं हळक संजय लेवड नागले, हळक अविनाश प्रतिम खेळ मात्र ठिकाणी दर्शवला. आपला देखील खूप खूप आभार या ठिकाणी. चला टॉस या ठिकाणी संपन्न होणार आहे.